नमस्कार. ओनली एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण आपत्ती व्यवस्थापन आणि त्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सूर्यमाला या घटकाविषयी माहिती पाहिली होती. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जीवनसत्वे या संदर्भात माहिती पाहणार आहोत. तर चला पाहूया. जलविद्राव्य जीवनसत्वे. बी व सी ही जीवनसत्वे पाण्यात विरघळतात, म्हणजेच मी जलविद्राव्य आहेत. ती लघवी, घाम यातील पाण्याबरोबर शरीराबाहेर टाकली जातात, म्हणून त्यांचा सतत पुरवठा होणे गरजेचं असते. B1, B2, B3, B6, B9 व B12 हे जीवनसत्वाचे महत्वाचे प्रकार आहेत. जल अविद्राव्य जीवनसत्वे. ही जीवनसत्वे पाण्यात विरघळत नाहीत. ती स्निग्ध पदार्थात म्हणजे शरीरातील मेदात विरघळतात. त्याचा शरीरात साठा होतो. ADEK ही जल अविद्राव्य जीवनसत्वे आहेत. जीवनसत्वे आणि स्त्रोत व कार्य. जीवनसत्वे, त्याचं कार्य, स्त्रोत आणि अभावजन्य विकार, म्हणजेच त्यांच्या अभावामुळे कोणते विकार होते. हे जीवनसत्व कार्य आहेत डोळ्याचे रक्षण, त्वचा, दात, हाडे निरोगी राखणे. स्त्रोत आहेत हे जीवनसत्व आपल्याला गाजर, दूध, लोणी, गडद हिरव्या भाज्या, रताळे, गडद पिवळी फळे आणि भाज्या यामधून मिळते. आणि हे जीवनसत्वाचा अभाव असेल तर विकार होतात. रातांधळेपणा, कमी उजेडात पाहू न शकणे, अंधत्व, झिरोडर्मा त्वचा कोरडी पडणे हे ए जीवनसत्वाच्या अभावामुळे विकार होतात. त्यानंतर B1 याचं कार्य आहे चेतातंतूचे व हृदयाचे कार्य नीट होण्यास मदत करणे. आणि दूध, मासे, मांस, तृणधान्य आणि कवच फळे आणि डाळी यामध्ये B1 हे जीवनसत्व आढळते. आणि याच्या अभावामुळे बेरीबेरी म्हणजेच चेतातंतूचा आजार, स्नायूचा अशक्तपणा आणि अकार्यक्षमता हा विकार होतो. त्यानंतर आहे B9 जीवनसत्व. याचं कार्य आहे शरीराची वाढ करण्यासाठी अतिशय उपयुक्त. त्यानंतर स्त्रोत आहे गडद हिरव्या भाज्या, पपई आणि किवी यामध्ये हे जीवनसत्व आढळते. आणि याच्या अभावामुळे वाढ नीट न होणे, ॲनिमिया, विसर पडणे, हालचाली मंदावणे हे विकार होतात. त्यानंतर B12 जीवनसत्व. याचं कार्य आहे लाल रक्तपेशी तयार करणे. आणि B12 हे जीवनसत्व दुग्धजन्य पदार्थ आणि मांस यामध्ये आढळते आणि याच्या अभावामुळे ॲनिमिया हा विकार होतो. त्यानंतर C जीवनसत्व. शरीराच्या ऊतीचे रक्षण करणे, हिरड्या, दात, हाडे, त्वचा यासाठी आवश्यक असे कोलॅजेन हे प्रथिन तयार करणे हे C जीवनसत्वाचं कार्य आहे. आणि C जीवनसत्व सर्वात जास्त आवळा, किवी, संत्री व इतर लिंबूवर्गीय फळे तसेच कोबी, टोमॅटो, हिरव्या पालेभाज्या यामध्ये आढळते. आणि C जीवनसत्वाच्या अभावामुळे स्कर्वी म्हणजे हिरड्यामधून रक्तस्राव होणे, गलग्रंथी सुचणे, जखमा लवकर बऱ्या न होणे हे विकार होतात. त्यानंतर D जीवनसत्व. दात व हाडे निरोगी राहण्यासाठी पुरेसे कॅल्शियम व फॉस्फरस अन्नातून शोषून घेणे हे डी जीवनसत्वाचं कार्य आहेत. सूर्यप्रकाशामुळे दूध, मासे, अंडी, लोणी यातील काही पदार्थापासून शरीरात हे जीवनसत्व तयार होते. आणि डी जीवनसत्वाच्या अभावामुळे विकार होतो. मूठदूस, हाडे मऊ होणे, त्यामुळे वेदना होणे आणि हाड मोडणे हे विकार होतात. त्यानंतर आहे ई जीवनसत्व. ई जीवनसत्वाचं कार्य आहे पेशीमध्ये चयापचय क्रिया सुरळीत होणे, पुनरुत्पादन आणि स्नायूपेशींना कार्यक्षम राखणे. त्यानंतर हे जीवनसत्व तृणांकुर, हिरव्या पालेभाज्या, कोळी पालवी, वनस्पतीजन्य तेल यामध्ये आढळते. आणि ई जीवनसत्वाच्या अभावामुळे स्नायूमध्ये कमकुवतपणा येणे, प्रजोत्पादनामध्ये अडथळा निर्माण होणे आणि त्वचा विकार यासारखे विकार होतात. के जीवनसत्व. यांचं कार्य आहे रक्त साकारण्यास मदत होणे. आणि हे आढळते हिरव्या पालेभाज्या, ब्रोकोली, हिरवी कोबी, मोड आलेली कडधान्ये, अंड्याचा पिवळा भाग यामध्ये के जीवनसत्व आढळते. आणि याच्या अभावामुळे इजा झाल्यास फार रक्तस्राव होतो. अशा प्रकारे आपण जीवनसत्वाचे स्त्रोत, कार्य आणि त्याच्या अभावामुळे कोणते विकार होतात ते पाहिलेलं आहे. आर्किमिडीज स्क्रू. ग्रीक वैज्ञानिक आर्किमिडीज यांनी शेजारील चित्रात दिसणाऱ्या यंत्राचा शोध लावला, म्हणून यंत्र आर्किमिडीज स्क्रू असे ओळखले जाते. मोठ्या जहाजाच्या आतून पाणी काढण्यासाठी त्यांनी आतून
दांडा बसवलेल्या एका गोलाकार नळीचा वापर केला. ती नळी 45 अंशाच्या कोनात पाण्यात ठेवून दांडा सपाट पृष्ठभागावर येईल असे ठेवले आणि जेव्हा दांडा फिरवतात तेव्हा पाणी वर चढू लागले. त्यानंतर बघूया ध्वनिशास्त्र कशाला म्हणतात. ध्वनी म्हणजे ध्वनी, नाद आणि आवाजाची निर्मिती, प्रसारण आणि त्यांचे परिणाम याबद्दलचे विज्ञान म्हणजेच ध्वनिशास्त्र होय. ध्वनीची तीव्रता डेसिबल मध्ये मोजतात. आपल्या घशातील स्वरयंत्रामध्ये असणाऱ्या ध्वनितंतूच्या कंपनामुळे ध्वनी निर्माण होतो. स्वरयंत्रातून निघणाऱ्या ध्वनीचा दर्जा ध्वनितंतूच्या ताठरपणावर अवलंबून असतो. त्यानंतर बघूया सूर्यतपकडी. एखाद्या वस्तूच्या सूर्यप्रकाशातील छायेची मात्रा व दिशा यांच्या मदतीने वेळ दर्शवणारे उपकरण म्हणजे सूर्यतपकडी. एक काठी पृथ्वीच्या अंशाला समांतर ठेवून काठीची छाया दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी तपकडीवर कोठे पडते हे नोंदवून कालमापन केले जात असे. सर्वात मोठी सूर्य तपकडी जंतर मंतर नवी दिल्ली येथे आहेत. भारतीय शास्त्रज्ञ सर सी व्ही रमन यांनी सादर केलेल्या प्रकाशाच्या विकरणासंबंधीचे संशोधन रामन परिणाम म्हणून ओळखले जाते. त्यांनी 28 फेब्रुवारी 1928 रोजी हा शोध लावला. त्या शोधाच्या स्मरणार्थ 1987 सालापासून 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. तर 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. असे होऊन गेले. सर आयझॅक न्यूटन या ब्रिटिश शास्त्रज्ञांनी एक तपकडी बनवली आणि तिची एक बाजू तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा आणि जांभळा या 7 रंगाच्या समान पाकळ्यामध्ये विभागली आणि ती तपकडी स्टँडवर बसवली व जोरात फिरवली. त्यावेळी 7 रंग न दिसता एकच पांढरा रंग दिसला. यावरून सूर्यप्रकाश 7 रंगाचा बनला असल्याचे सिद्ध झाले आणि त्यामुळे त्यास न्यूटन तपकडी असे म्हणतात. न्यूटनने प्रकाशाविषयी ऑप्टिक्स हा ग्रंथ लिहिलेला आहे. न्यूटनने प्रकाशाविषयी ऑप्टिक्स हा ग्रंथ लिहिलेला आहे. त्यानंतर विश्वाचे अंतरंग. सर्वसाधारणपणे निरभ्र व काळोख्या रात्री आकाशामध्ये दक्षिणोत्तर पसरलेला तारकांनी भरलेला एक पांढरा धुरकट पट्टा तुम्हाला दिसेल. हीच आपली आकाशगंगा होय. तिला मंदाकिनी नावाने ओळखले जाते. असंख्य तारे व त्यांच्या ग्रहमालिका यांच्या समूहास दीर्घिका म्हणतात. आपली सूर्यमाला ज्या दीर्घिकेत आहे तिला आकाशगंगा म्हणतात. आपली आकाशगंगा ज्या दीर्घिकांच्या समूहामध्ये आहे त्या समूहाला स्थानिक दीर्घिका समूह म्हणतात. विश्वात अशा अनेक दीर्घिका आहेत. आकाशगंगेमध्ये आपल्या सूर्यापेक्षा लहान तसेच आकाराने हजारो पट मोठे तारे, तारकागुच्छ, तेजोमेघ, वायूचे ढग, धुळीचे ढग, मृत तारे, नवीन जन्माला आले तारे अशा अनेक खगोलीय वस्तू आहेत. आपल्या आकाशगंगाच्या जवळ असलेली दुसरी दीर्घिका देवयानी या नावाने ओळखली जाते. चित्रामध्ये तुम्हाला दिसत असेल देवयानी दीर्घिका आणि आपले आकाशगंगा या ठिकाणी दिसत आहे. ताऱ्याचे काही प्रकार आहेत. एक सूर्यसदृश्य तारे. या ताऱ्याचा आकार सूर्यापेक्षा थोडा कमी अधिक असू शकतो आणि प्रामुख्याने त्यांच्या तापमानात बराच फरक असतो. हे तारे तांबूस निळ्या रंगाचे असतात. उदाहरणार्थ मिश्र, व्याध इत्यादी तारे. त्यानंतर तांबडे राक्षसी तारे. यांचे तापमान 3000 अंश सेल्सिअस ते 4000 अंश सेल्सिअस या मर्यादेत असते, परंतु त्यांची तेजस्विता सूर्याच्या 100 पट असू शकते. या ताऱ्याचा व्यास सूर्याच्या 10 ते 100 पट या दरम्यान व रंग तांबडा असतो. महाराक्षसी तारे. हे तांबड्या राक्षसी ताऱ्यापेक्षाही मोठे व तेजस्वी असतात. तापमान 3000 अंश सेल्सिअस ते 4000 अंश सेल्सिअस या मर्यादेतच असते, परंतु त्याचा व्यास मात्र सूर्यापेक्षाही शेकडो पट जास्त असतो. जोड तारे. आकाशातील निम्म्यापेक्षा अधिक तारे हे जोड तारे आहेत. याचा अर्थ 2 तारे परस्पराभोवती भ्रमण करत असतात. काही वेळा 3 किंवा 4 तारेही परस्पराभोवती भ्रमण करताना आढळतात. रूपविकारी तारे. या ताऱ्याची तेजस्विता व आकार स्थिर राहत नाही. त्यांचे सतत आकुंचन व प्रसरण होत असते. तारा प्रसरण पावला की तो ऊर्जा उत्सर्जित करतो आणि तेव्हा ताऱ्यांचे तेज कमी होते.
या उलट ताऱ्यांचे आकुंचन झाले की त्यांच्या पृष्ठभागाचे तापमान वाढते व तारा जास्त ऊर्जा उत्सर्जित करतो. त्यामुळे तो अधिक तेजस्वी दिसतो. उदाहरणार्थ ध्रुव तारा. यानंतर आपण सूर्यमाला पाहणार आहोत. सूर्यमाला या विषयी माहिती पाहणार आहोत. सूर्यमालेत सूर्य, ग्रह, लघुग्रह, धूमकेतू, उल्का यांचा समावेश होतो. सूर्यमालेतील बुध, शुक्र, मंगळ, गुरु आणि शनी हे ग्रह सहजासहजी पाहता येतात. सूर्य सूर्यमालेच्या केंद्रस्थानी असलेला सूर्य पिवळ्या रंगाचा तारा आहे. सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान सुमारे 6,000 अंश सेल्सिअस इतके आहेत आणि सूर्याचा आकार एवढा मोठा आहे की त्यामध्ये पृथ्वी एवढे 13 लाख ग्रह सहज मावू शकतील. आणि सूर्याच्या गुरुत्वीय बलामुळे सूर्यमालेतील खगोलीय वस्तू त्यांच्या भोवती फिरतात आणि सूर्याचा व्यास साधारणतः 13,92,000 किलोमीटर एवढा आहे. सूर्य स्वतःच्या अक्षाभोवती फिरत फिरत आकाशगंगेच्या केंद्राभोवती सुद्धा सूर्यमालेसही फिरतो. सूर्यमालेतील ग्रहांची माहिती. हे ग्रहांचे नाव दिलेले आहेत. ज्ञात उपग्रहाची संख्या दिलेली आहे. तासाचे कलने अंशमध्ये दिले आहेत. परिवलन काल दिलेला आहे. परिभ्रमण काल दिलेला आहे. परिवलन काल म्हणजे स्वतःभोवती फिरण्याचा काळ आणि परिभ्रमण म्हणजे स्वतःभोवती फिरता फिरता दुसऱ्या ग्रहाभोवती फिरण्याचा जो काळ असते त्याला परिभ्रमण असे म्हणतात. त्यानंतर चुंबकत्व दिलेलं आहे. वातावरण आणि कडी, त्यांना कड्या किती आहेत यांची माहिती दिलेली आहे. आता बघूया आपण बुध. बुधला एकही उपग्रह नाही, 0 आहेत आणि आसाचे कलने आहेत 0.01 अंश आणि बुध ग्रहांचा परिवहन काल आहे 58.7 दिवस, तर परिभ्रमण काल आहेत 88 दिवस आणि चुंबकत्व नाही, वातावरण नाही आणि कडी सुद्धा बुध ग्रहाला नाही. त्यानंतर शुक्रला सुद्धा उपग्रह एकही नाही आणि आसाचे कलने आहेत 177.2 अंश आणि त्यानंतर परिवलन काल आहे 243 दिवस आणि परिभ्रमण काल आहे शुक्राचा 225 दिवस. यामध्ये सुद्धा चुंबकत्व नाहीत, वातावरण आहे आणि कडी नाही. शुक्रवर वातावरण आहे. त्यानंतर आहे पृथ्वी, आपला ग्रह. या ग्रहाला उपग्रहाची संख्या आहे 1, म्हणजेच आपल्या पृथ्वीला उपग्रह 1 आहे. आपला चंद्र. तर आसाचे कलने आहेत पृथ्वीचे 23.5 अंश आणि पृथ्वीचा परिवलन कालावधी आहे. परिवलन कालावधी म्हणजेच पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्यासाठी लागणारा कालावधी. तर तो आहे ॲक्युरेट 23 तास 56 मिनिटे 4.099 सेकंद, परंतु आपण तो 24 तासाचा धरतो. तर परिभ्रमण कालावधी आहे. परिभ्रमण कालावधी म्हणजे पृथ्वीला सूर्यभोवती फिरण्यासाठी जो कालावधी लागतो त्याला परिभ्रमण कालावधी म्हणतात आणि तो आहे 1 वर्ष म्हणजेच 365 दिवस. पृथ्वीला चुंबकत्व आहे, वातावरण आहे आणि कड्या पृथ्वीला नाही. त्यानंतर बघूया मंगळ ग्रह. मंगळ ग्रहाला उपग्रह 2 आहेत आणि आसाचे कलने आहेत 25.2, परिवलन काल आहे 24 तास 37 मिनिटं आणि परिभ्रमण काल आहेत 1.88 वर्ष. चुंबकत्व नाहीत, वातावरण मंगळावर आहे आणि कडी सुद्धा नाही. त्यानंतर गुरुग्रह आहेत. गुरुग्रहाला 64 उपग्रह आहे. आसाचे कलने 3.1 आहेत. परिवलन काल 9 तास 56 मिनिटं आहेत आणि परिभ्रमण काल 11.87 वर्ष आहेत. चुंबकत्व पण आहे, वातावरण पण आहे आणि कडी पण गुरुग्रहाला आहे. त्यानंतर शनी ग्रहाला उपग्रह आहे 33 आणि त्यांचे कलने आहेत 26.7 अंश सेल्सिअस. परिवलन काल आहे 10 तास 40 मिनिटं. परिभ्रमण काल आहे त्यांचा 29 वर्ष. चुंबकत्व आहेत, त्यानंतर वातावरण पण आहेत आणि कडी पण आहे शनीला. त्यानंतर युरेनस, याला उपग्रह 27 आहे. त्यांचे आसाचे कलने 97.9 अंश आहे आणि परिवलन काल आहे 17 तास 24 मिनिटं. परिभ्रमण काल आहे त्यांचं 84 वर्ष. चुंबकत्व आहे, वातावरण आहे आणि कडी सुद्धा युरेनसला आहे. त्यानंतर नेपच्यून ग्रह बघितला आपण. नेपच्यून ग्रहाला 13 उपग्रह आहेत
आणि आसाचे कलने आहेत 28.8 अंश सेल्सिअस, परिवलन काल आहे 16 तास 11 मिनिटं आणि परिभ्रमण काल आहे 166 वर्ष आणि चुंबकत्व आहे, वातावरण आहे आणि कडी सुद्धा नेपच्यून ग्रहाला आहे. यानंतर आपण बुध ग्रह या ग्रहाविषयी माहिती पाहूया. सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आहे. सूर्यापासून दूर असताना पृथ्वीवरून फक्त सकाळी आणि संध्याकाळी दिसतोय आणि ग्रहावरती उल्कापातामुळे निर्माण झालेले ज्वालामुखीच्या मकासारखे दिसणारे खड्डे पाहायला मिळतात. हा सर्वात वेगवान ग्रह आहे. कोणता? बुध ग्रह आणि सर्वात लहान सुद्धा ग्रह आहे. त्यानंतर पृथ्वी सूर्यमालेतील तिसरा ग्रह आहे. पृथ्वीशिवाय इतर कुठल्याही ग्रहावर जीवसृष्टी नाहीत. पृथ्वी स्वतः चुंबक असल्याने पृथ्वीभोवती चुंबकीय क्षेत्र आहेत आणि या चुंबकीय क्षेत्रामुळे सूर्यापासून येणारे हानिकारक किरण पृथ्वीच्या ध्रुवीय क्षेत्राकडे वळतात. त्यानंतर गुरुग्रह सूर्यमालिकेतील सर्वात मोठा ग्रह आहे गुरु आणि गुरुमध्ये सुमारे 1397 पृथ्वीगोल सहज मावतील इतका तो मोठा आहे. गुरुग्रह आकाराने प्रचंड असून सुद्धा स्वतःभोवती फार वेगाने फिरतो आणि गुरुग्रहावर सतत प्रचंड वादळ होत असल्याने त्यास वादळी ग्रह असे सुद्धा म्हणतात. गुरुग्रहाला वादळी ग्रह असे सुद्धा म्हणतात. युरेनस सूर्यमालेतील 7वा ग्रह आहे. या ग्रहाला दुर्बिणीशिवाय पाहता येत नाहीत. युरेनस ग्रहाचा आस खूप कललेला असल्याने तो घरंगळत चालल्यासारखा दिसतो. त्यानंतर शुक्र आहेत. सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह आहेत आणि सामान्यतः सूर्योदयाच्या आधी पूर्व दिशेस व सूर्यास्तानंतर पश्चिम दिशेस पाहाव्यास मिळतो. शुक्र स्वतःभोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो. शुक्र हा सर्वात तप्त ग्रह आहे. मंगळ हा सूर्यमालेतील 4था ग्रह आहे. मंगळावरील मातीत लोह असल्याने त्यांचा रंग लालसर दिसतो, म्हणून त्याला लाल ग्रह असेही म्हणतात. मंगळ ग्रहावर सूर्यमालेतील सर्वात उंच व लांब पर्वत ऑलिम्पस मॉन्स हा आहे. शनी सूर्यमालेतील 6वा ग्रह व गुरु ग्रहानंतर सर्वात मोठा ग्रह आहे. शनी एक वैशिष्ट्यपूर्ण ग्रह आहेत कारण त्याच्या भोवती कडी आहेत आणि त्यांचे वस्तुमान पृथ्वीच्या 95 पट असतानाही त्यांची घनता खूप कमी आहे. समजा एका मोठ्या समुद्रामध्ये जर शनी ग्रह टाकला तर तो चक्क तरंगू लागेल. नेपच्यून सूर्यमालेतील 8वा ग्रह आहे. नेपच्यून वरील एकूण ऋतू सुमारे 41 वर्षाचा असतो आणि या ग्रहावर अतिशय वेगवान वारे वाहतात. त्यानंतर उपग्रह सूर्याभोवती स्वतंत्रपणे फिरता विशिष्ट ग्रहाभोवती फिरणाऱ्या खगोलीय वस्तूंना उपग्रह म्हणतात. ग्रहासारखे उपग्रह सुद्धा स्वतःच्या अक्षावर स्वतःभोवती फिरतात. चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे आणि त्यांच्यावर वातावरण नाही. बुध आणि शुक्र यांच्याशिवाय इतर सर्व ग्रहांना उपग्रह आहेत. चंद्राचा भ्रमण काळ आणि परिवलन काळ हा 27.3 दिवस इतका आहे. लघुग्रह सूर्यमालेतील ग्रहांच्या निर्मितीच्या वेळेस ग्रह बनण्यास निष्फळ ठरलेल्या लहान लहान खडकांना लघुग्रह म्हणतात. मंगळ आणि गुरु या ग्रहांच्या दरम्यान खगोलीय वस्तूंचा पट्टा निर्माण झालेला आहे आणि सर्व लघुग्रह सूर्याभोवती परिभ्रमण करतात. बट्टुग्रह सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणारी लहान आकारांची खगोलीय वस्तू म्हणजेच बट्टुग्रह होय. प्लुटो सारख्या खगोलीय वस्तूंचा बट्टुग्रहात समावेश होतो आणि प्लुटोला सूर्याभोवती फेरी मारण्यास 248 वर्षे लागतात तर परिवलनास 6.38 दिवस लागतात. माहित आहे का तुम्हाला हेलेनच्या धूमकेतूचे 1910 आणि 1986 साली पुनरागमन झाले होते आणि हेलेनच्या धूमकेतूचा केंद्र भाग 16 किलोमीटर लांब व 7.5 किलोमीटर रुंद आढळून आला होता आणि हेलेनच्या धूमकेतूला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास 76 वर्षे लागतात. त्यानंतर यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण गोलार्ध या संदर्भात माहिती पाहूया.